पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, युवतीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, माझ्या श्रीगोंदा तालुक्यातील, जामखेड तालुक्यातील, कर्जत तालुक्यातील, पंचक्रोशीतील जमलेले सगळे आजी माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, आत्ताच आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी सत्कार केला बंडू ढवळे चहावालय, इथंच त्यांचं चहाचं दुकान आहे. आणि सत्कार का त्यांचा केला शाल आणि बुके देऊन, तर त्यांना 2 मुलं आहेत. आष्टी तालुक्यातला आष्टी गावचा एक तरुण त्या परिसरामध्ये येतो, चहाची टपरी त्या ठिकाणी टाकतो. अनेक पुढारी लोक तिथं चहा घेत असतात, तुम्ही अनेक जण चहा घेत असता. परंतु गरिबीवर मात करून त्यांनी स्वतःची 2 मुलं, एक MBBS झाला आणि दुसरा MBBS आता होण्याच्या मार्गावर आहे, डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहे. मला तुम्हाला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की बुद्धिमत्ता परमेश्वरांनी जिथं आपली श्रद्धा असते त्यांनी सर्वांना दिलेले, त्याचा कसा फायदा उठवायचा हा ज्याच्या त्याच्या हातामध्ये. उगीच आपण गरिबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आता आपलं कसं व्हायचं असं खचून जाऊन चालणार नाही. बंडूंनी ज्या पद्धतीनं आपल्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार केले आणि त्यांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न बघितलं, त्याच्या बायकोने बघितलं, आणि आज एक स्वप्न पूर्ण झालेलं, दुसरं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्याबद्दल बंडू ढवळेंचं मनापासून अभिनंदन, मनापासून त्यांचं मी कौतुक करतो. आज संध्या सोनवणेचा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांची 11 तारखेला जयंती असते. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी तुम्हाला मला संविधान दिलं, ज्यांनी तुम्हाला मला घटना दिली, आणि त्या घटनेच्या, त्या संविधानाच्या जोरावर तुमचा माझा भारत देश, 140 कोटी जनता, अनेक जातीची, धर्माची, पंथाची, त्यांच्यामध्ये एकोपा ठेवून त्या भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकजण काम करत असतो. त्या बाबासाहेबांची पण 14 तारखेला जयंती आपण उत्साहाने साजरी करतो. महात्मा फुल्यांची 11 तारखेला जयंती साजरी करतो. 10 तारखेला महावीर जयंती आपण मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी करत असतो. हनुमान जयंती मला वाटतं 12 तारखेला त्या ठिकाणी होती. अशा अनेक मान्यवरांच्या जयंत्या त्या ठिकाणी साजऱ्या करत असतो. आणि ह्याचाच एक भाग म्हणून संध्या सोनवणेंनी इथं एक कार्यक्रम, मला वाटतं आनंद शिंदे आणि अभिजित जाधव, आनंद येणार आहे का, आनंद आणि अभिजित जाधव यांचा घेतलेला आहे. त्या कार्यक्रमाला तिनं मला बोलवलं. सध्या माझ्या मागं व्याप भरपूर आहे, परंतु त्याच्यातनं मी थोडासा वेळ काढला आणि आज त्या कार्यक्रमाकरता आणि आपल्या सगळ्यांचे सहकारी अण्णासाहेब शेलार असतील, जे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते, त्यांचे चिरंजीव ऋषिकेश अण्णासाहेब शेलार हे त्यांच्या बेलवंडी गावचे सरपंच आहेत. त्यांनी खरं तर मला बेलवंडीमध्ये हा कार्यक्रम मागितलेला होता, परंतु मीच त्यांना विनंती केली की आता मी जामखेडला येतोय, कारण मला विमानाने मुंबईतनं पुण्यात यावं लागलं. तिथून मी हेलिकॉप्टरने आपल्या परिसरामध्ये आलो आहे. थोडंसं वेळेचं देखील भान मला मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, त्या सगळ्यांना आम्हाला ठेवावं लागतं. आणि तोच नेमका धागा पकडून अण्णासाहेबांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर स्वतः अण्णासाहेब शेलार, त्याचबरोबर बंडूदाना रायकर, रामभाऊ चितळकर, ऋषिकेश शेलार, बाळासाहेब ढवळे, हौसराव लठाणे, मुकुंद सोनटक्के, दत्ता रासकर, दादासाहेब काळाने, दत्तात्रय जगताप, सलीम चाचा शेख, एकनाथ बोरोडे, एकनाथ पवार, सोपान हिरवे, सदाशिवराजे भोसले, नारायण निंबाळकर, अरुणबापू डाके, ज्ञानदेव चौथे, त्याचबरोबर चोबे, सोमनाथ गाडगे, दाऊदभाई शेख, सुधीर काळाने,
बाबा हवालदार, बापूराव घोडेकर, वामन भदे, विश्वनाथ दातीर, त्रिंबक बोरुडे, राजाराम रायकर, आबा धनवडे असे अनेक गावचे सरपंच, अनेक गावचे चेअरमन, अनेक गावचे उपसरपंच, अनेक सन्माननीय आजी माजी पदाधिकारी हे अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादीमध्ये आलेले. तसंच आपल्याही भागातले गणेश काळे असतील, ते उबाटाचे शहराध्यक्ष होते, आमचे शमीरभाई सय्यद असतील, ते नगरसेवक त्या ठिकाणी त्यांनी काम केले. राजेश वावळांनी नगरसेवक म्हणून काम केलंय. एक युवा कार्यकर्ता म्हणून अजित रेडे त्या ठिकाणी काम करतात. अशा पद्धतीने जामखेड परिसरातले पण काही माझे सहकारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. मी अण्णासाहेब शेलार आणि त्यांच्या बरोबरच्या असंख्य मान्यवरांचं आणि आमच्या शमीरभाई सय्यद, गणेश काळे, राजेश वावळ, अजित रेडे त्यांच्याही बरोबर आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो. मगाशी अण्णासाहेब बोलत असताना असं म्हणाले की दादा उद्याच्याला आणखीन कुणी आलं तर आम्हाला लहान समजून बाजूला करू नका. मी कार्यकर्त्यांना सांगतो, सगळे कार्यकर्ते सारखे असतात, कुणी लहान मोठा नसतो. लहान मोठा करण्याचं काम जनतेच्या हातामध्ये असतं. जनता जनार्दन ठरवतं की उद्याच्या काळामध्ये आपल्या भागाचा खासदार कोण असावा, आपल्या भागाचा आमदार कोण असावा, आपल्या भागाचा जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेचा, नगरपंचायतीचा सदस्य कोण असावा, हे त्यांच्या हातामध्ये आहे. आणि ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार आपल्याला सर्वांना दिलेला आहे, समान दिलेला आहे. श्रीमंत व्यक्तीला पण एकच मताचा अधिकार, गरीबातल्या गरीब माणसाला देखील एकच मताचा अधिकार. आणि त्याच्यामुळं आपल्याकडे जगामध्ये इतर देशांचं काय झालं हे आपण बघतो, परंतु खऱ्या अर्थाने लोकशाही टिकण्याचं काम हे आपल्या भारतामध्ये झालेलं आहे. आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि आपल्याला त्याच विचाराने पुढे जायचं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, उद्याच्या 1 मेला तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती होऊन 65 वर्ष पूर्ण होत आहे. 65 वर्षात या महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पार यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून थेट आता देवेंद्र फडणवीसांच्या पर्यंत. मग त्याच्यामध्ये वसंतराव नाईक असतील, वसंतदादा असतील, माननीय पवार साहेब असतील, त्याच्यामध्ये अंतुले साहेब असतील, त्याच्यामध्ये विलासराव देशमुख असतील, सुधाकरराव नाईक असतील, त्यामध्ये मनोहर जोशी असतील, नारायणराव राणे असतील, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे असतील, किती अशोकराव चव्हाण असतील, कितीतरी मान्यवरांची, पृथ्वीराज चव्हाण असतील, खूप मान्यवरांची नावं त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतील. त्यांनी आपापल्या परीनं त्या त्या काळामध्ये या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी जनतेने त्यांच्या नेतृत्वाने त्यांना त्या ठिकाणी दिली. आणि आज देशामध्ये एक प्रगत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 1 मेला देखील महाराष्ट्र दिन पण आहे, कामगार दिन पण आहे. आणि त्या दिवशी एक मोठा कार्यक्रम आम्ही मुंबईमध्ये घेतोय, 2 तारखेला घेतोय, 3 तारखेला घेतोय. एक आगळा वेगळा कार्यक्रम, वेगवेगळ्या भागातल्या महत्त्वाच्या नद्यांचं पाणी, त्या त्या भागातली तिथली माती, ज्या मातीचा आपण टिळा लावतो आणि आपण कामाला सुरुवात करतो, अशा पद्धतीचं एक पवित्र काम. आणि माझ्या राज्यातल्या देखील जनतेला कळालं पाहिजे की संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला. मराठवाडा त्यावेळेस आपल्यात नव्हता, त्यावेळेस विदर्भ आपल्यात नव्हता, परंतु विदर्भाला, मराठवाड्याला बरोबर घेऊन हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. 105 हुतात्म्यांनी मुंबईमध्ये बलिदान दिलं, तेव्हा मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. आपल्याला एक खंत आहे, बेळगाव, कारवार तो सगळा भाग अजून आपल्याला मिळाला नाही. त्याबद्दल आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहे, त्याबद्दलचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. आणि नेमकं आजच्या या कार्यक्रमाचं निमित्त साधून आमचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर त्यांनी पण एक चांगल्या प्रकारचं संपर्क कार्यालय आमच्या इथल्या जनतेच्या करता जामखेड शहरामध्ये इथं उघडलेलं आहे. त्याचंही मी आज उद्घाटन केलं आहे. त्यालाही मी आवाहन करतो की बाबा इथं गोरगरीब येतील. 100% आता मी देखील 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. तुम्हालाही माझी थोडी बहुत ओळख आहे. 8व्यांदा माझ्या जनतेने मला लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून दिलेलं आहे. आणि मगाशी उमेशने सांगितलं
अण्णासाहेबांनी सांगितलं, इतर मान्यवरांनी सांगितलं, त्या पद्धतीनं मला कामाची आवड आहे. मला फालतू वेळ घालवायला आवडत नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मला ये आज, ये उद्या, बघू, करू, ये मुंबईला, हे असली हेलपाट्यावारी कोणाला त्रास द्यायला अजिबात आवडत नाही. आम्ही कागद एखादा हातात घेतला की आम्हाला कळतं त्या कागदावरचं काम होणार आहे का नाही. होणार असेल तर मी त्यांना सांगतो तुझं काम होईल, काळजी करू नको. नसेल होणार तर त्याला वाईट वाटतं. परंतु आत्ताच मला अण्णासाहेबांनी का कुणीतरी बाळासाहेबांनी कुणी दिलं मला आठवत नाही, परंतु सिरम इन्स्टिट्यूटचं काम दिलंय. ते सायरस पुनावाला आणि आता त्यांचा मुलगा आदर पुनावालाची संस्था आहे, मोठी इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये वॅक्सिन तयार करतात. आज कोरोना झालेला होता 2020-21ला, त्यावेळेस वॅक्सिन नव्हतं. कोरोनावर काय उपाय होता? लोक घाबरून गेली होती. पहिला आठवडा तर एवढा वाईट झाला की अनेक वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी त्यांचे दवाखाने बंद केले. ज्यांच्या घरामध्ये कोरोनाचा पेशंट निघायचा त्याच्या घरापासून 10 पावलं लांबनं लोक जायची, त्यांच्या घरातल्या लोकांशी बोलत नव्हते, तिथं जात नव्हते. एवढं जग घाबरून गेलेलं होतं. परंतु त्याच्यावर वॅक्सिन हे सिरम इन्स्टिट्यूटने काढलं. आज अनेक प्रकारची वॅक्सिन तुम्हाला यादीच्या यादी देता येईल, पण तिथं नोकरी भरती करताना तिथला कॉल जर आला नाही तर मी कसं त्याला सांगणार आहे. त्यांनी मला सांगितलं, अजित पवार आमचा कॉल आला तर तुम्ही चिठ्ठी किंवा कोणाला पाठवत जा. जर माझ्याकडे आता भरतीच करायची नाही आणि लोक आले की त्या ठिकाणी आम्हाला कामाला लावा, मी त्यांचं कामाला लावीन. शेवटी त्यांचाही करोडो रुपयाचा उलाढाल असते. तेही व्यापारी दृष्टिकोनातनं काम करतात. आज येत असताना माझं बारकाईनं लक्ष असतं. मी जरी देवेंद्रजी, मी एकनाथराव आम्हाला राज्याच्या कामाच्या करता विमानाने हेलिकॉप्टरनी फिरता येतं आणि त्याच्यातून कुठं पाण्याची परिस्थिती काय आहे, कुठं शेततळ्यात पाणी आहे, कुठं विहिरीत पाणी आहे, कुठं नदीत पाणी आहे, कुठं कॅनलला पाणी आहे, धरणाची अवस्था काय आहे. मित्रांनो, आता सध्या एवढं ऊन रखरखतंय की अक्षरशः उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. मला उमेश सांगत होता की दादा सोलापूरला 42-43 पर्यंत टेम्परेचर गेलं. आता येताना इथं 38-39 टेम्परेचर होतं दुपारी. ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. पाणी त्या ठिकाणी कमी होत आहे, साठे कमी होत आहेत. सुदैवाने परमेश्वर कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, विठोबाच्या कृपेने आज एक चांगली बातमी आलेली आहे की यंदाच्या वर्षी पाऊस काळ दरवर्षीप्रमाणे 103% सर्व भागामध्ये पडेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, परदेशात ज्यांना कामाधंद्याच्या निमित्तानं जावं लागतं तिथं तुम्ही जर इंग्लंडमध्ये असाल, लंडनमध्ये, तर तिथं सकाळी तुम्हाला कळतं आज 4 वाजता पाऊस पडणार आहे दुपारी आणि 4 वाजता बरोबर पाऊस पडतो. त्यावेळेस ती लोक बरोबर छत्री किंवा रेनकोट घेऊन बाहेर पडतात. आपल्याकडे असं आहे, हवामान खात्याने सांगितलं पाऊस पडेल की नक्की पडणारच नाही. मी हवामान खात्याला इतक्यादा सांगतो, अरे जग कुठे गेलंय. आता रोबोट, आता हे पुणे, मुंबई किंवा नाशिक, अहिल्यानगर, ही मोठी शहर आहेत ना, संभाजीनगर, इथं ड्रेनेजच्या बद्दल ज्यावेळेस तुमचे ड्रेनेजला सेप्टिक टँक असतात आणि ते ड्रेनेज जोडलेलं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये कधी कधी लोकांना उतरावं लागतं. पण त्या गॅसनी विशेषतः आमच्या गरीब समाजातली लोक मृत्युमुखी पडतात. आता मुंबईमध्ये आम्ही रोबोट तिथं आणले, 100 रोबोट घेतले. मशीन आहे, ते मशीन आत सोडायचं, ते बरोबर आतमध्ये सगळं काम करतं माणसासारखं. आज मी आपल्याला सांगेन, आता बहुतेकांनी इथं बोलत असताना सांगितलं की दादा आमचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे. एवढे लोक आले गेले परंतु आमच्या इथं पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. कुकडीची पोवर 5 धरणं माझ्या पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यामध्ये, घोड धरण खाली आहे, त्याच्यामध्ये उजनी धरण तुमच्या इकडं कर्जतला लागून तिथं आहे बांबोऱ्यापाशी. अशा पद्धतीनं धरणं जरी असली तरी आज
मित्रांनो, तुम्हाला सांगतो, देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 35 कोटी लोकसंख्या होती. आज किती झाली? 140 कोटी. चौपट लोकसंख्या वाढवण्याचं काम आपण केलं. त्याच्यात काय जगात कुणी आपला हात धरत नाही. आता चायनालाही मागे टाकायचंय. इतके दिवस चायना पुढे होतं, पण आता चायना एकावर थांबायला लागले आणि आम्ही सांगून दमलोय. अरे बाबा, आमच्या लहानपणी आमच्या आजोबाला जमीन होती जवळपास 150 एकर. त्यांना 6 मुलं, त्यांना आधी 25-25 एकर. त्यांच्या मुलांना झाली 2 मुलं, आली 12.5 एकर. आता त्यांना 2 मुलं झाली, आली 6.25 एकर. पुढच्या वेळेस अत्यल्प भूधारक आणि त्याच्या पुढच्या वेळेस भूमिहीन. काय करावं काय? कुठनं जमिनी आणायच्या, कुठनं पाणी आणायचं? जेवढं काही सह्याद्रीच्या परिसरामध्ये आम्ही सारखा तिथं अभ्यास करतोय. टाटाच्या बरोबर मध्ये मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की टाटाची धरणं ही वीज तयार करायला वापरली जातात. त्या काळामध्ये फक्त पाण्यावर वीज तयार केली जायची. आता न्यूक्लिअरवर, आता वाऱ्यावर, आता सोलरवर, सूर्यप्रकाशावर पंप चालतो की नाही? त्याच्यामध्ये आता त्याच्या संदर्भात कोजन, बगॅसवर, तुमच्या भागातले कारखाने बगॅसवर वीज तयार करतात. कितीतरी वेगवेगळे प्रकार वीज तयार करायचे निघालेले आहेत. आणि त्यामुळं आम्ही त्यांना म्हणलं की बाबा, आम्ही तुम्हाला दुसरी वीज देतो. आज पाण्याला महत्व जास्त आहे. तुम्ही तुमचं पाणी प्यायला द्या पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला, म्हणजे शेतकऱ्यांना शेतीचं पाणी कमी पडणार नाही. आज सोलापूर उजनी धरणात सोलापूरला पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या, पण कमी पडते म्हणून आता दुसरी पाईपलाईन चालली. माग धाराशिव, तिथं आपण उजनीचं पाणी दिलं. उजनीच्या आजूबाजूच्या कित्येक गावांना उजनीचं पिण्याचं पाणी. शेवटी माणूस, तुम्ही कुणी मुख्यमंत्री असला तरी धोरण आहे, पहिलं पाणी प्यायला, दुसरं पाणी शेतीला, तिसरं पाणी उद्योगधंद्यांना. आता आम्ही इंडस्ट्रीला सांगतोय, बाबांनो, त्या गावाचं निघणारं पाणी ड्रेनेजचं त्याच्यावर प्रक्रिया करा. STP बसवा, CPO बसवा, RO बसवा आणि ते पाणी इंडस्ट्रीला वापरा. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आता ते सुरू केलेलं आहे. का तर लोकसंख्या वाढते. बरं, पाण्याचा वापर वाढला. पूर्वीच्या काळात दादा कोणत्याच्या वेळेस दगडावर भागायचं सकाळी सकाळी, नंतर टरबाळ्यावर भागायला लागलं. आता बाथरूमला गेले तरी फ्लश केला की 10 लिटर पाणी जातं. खरं ते बोललं पाहिजे ना. कधी कधी लोक म्हणते यांनी काय काढलं. अरे खरे तेच सांगतो ना. त्यामुळं बाबांनो, आता पाण्याचा वापर आपल्याला जपून करावा लागेल. मग तुम्ही म्हणाल काय करायचं? आता AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्याकरता अर्थसंकल्पात तुमचा 7 कोटी 20 लाख, 7 कोटी 20 रुपयाचा अर्थसंकल्प, 7 कोटी 20 रुपयाचा अर्थसंकल्प मी सादर केला राज्याचा 11व्या वेळा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मला 11व्या वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. मी मला भाग्यवान समजतो. ठीक आहे, पदं येतील, पदं जातील. ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलं नाही. सत्ता येत असती, सत्ता जात असती, पण मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ती आमची भूक आहे, ते आमचं काम आहे, तो आमचा विचार आहे, ती शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आणि म्हणून आता आम्ही प्रयोग केलेले, त्याच्यामध्ये मी आता उद्याच 18 तारखेला उद्याच एक मीटिंग पुण्यामध्ये बोलवली गणेश क्रीडा मंडळात केंद्रामध्ये. त्याच्यामध्ये 3-1 हजार लोकांना मी बोलवलेलं, त्यातल्या तज्ञ आणि शेतकऱ्यांना. यामध्ये आत्ता तुम्ही ऊसाची लागण केली आणि तुम्हाला जेवढं पाणी लागतं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, मराठी शब्द वापरतो, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्यातून खतं पाण्यातनं द्यायची असतात. आज आपण पहिली नळी, दुसरी नळी, कच्ची बांधणी, पक्की बांधणी
कच्ची बांधणी पक्की बांधणीला तर आपलं खत बरंचसं पानातच पडतंय. बुडात किती जाते, मुळाला किती मिळतंय, उसाला किती मिळतंय. आता पाण्यातनं ते मशीन, ते यंत्र तुम्हाला सांगणार, तुमच्या मोबाईलवर कळवणार, तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला तर, की आज तुमच्या जमिनीला इतकं पाण्याची गरज आहे. 1 तास तुम्ही पंप चालू ठेवा, पाऊस पडला तर ते सांगणार आता तुमच्या जमिनीला पाण्याची गरज नाही. जर खताची गरज असेल, खत म्हणजे नायट्रोजन, NPK, पोटॅश, फॉस्फरस, त्याच्यामध्ये हे सगळं NPK खत ज्यावेळेस देतो आपण त्यावेळेस ते सांगणार NPK किती पाहिजे ते, आणि तेवढंच द्यायचं. त्याच्यातनं जामखेडकरांनो जवळपास पाण्याची 60% बचत होती आणि खताची 40% बचत होती. आणि उत्पन्न तुमचं पूर्वीच्या काळात 60 टन असेल तर ते तशा पद्धतीने केलं तर 90 ते 100 टन उत्पन्न निघतंय. पेरणं कुठलं द्यायचं ते आम्ही तुम्हाला सांगू. परवाच मी कोल्हापूरला गेलो होतो, अंबोलीच्या परिसरामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. आता पवारसाहेब त्याचे अध्यक्ष आहेत, त्याच्यात आधी वसंतदादा होते, आम्ही तिथं ट्रस्टी आहोत. तिथं संशोधन केलं जातं. 8005, 1212-1, 86-032, 265, 10,001 अशा अनेक प्रकारच्या व्हरायट्या काढलेल्या आहेत. कुठली व्हरायटी तुमच्या मातीला, तुमच्या शेतीला, तुमच्या परिसराला, काळवटीमध्ये वेगळी व्हरायटी आहे, चोपडामध्ये वेगळी व्हरायटी आहे, मुरबानी रानात वेगळी व्हरायटी आहे, काही पाण्याला दम काढणारी आहे, काही पाण्याला दम न काढणारी आहे. हे सगळं आता सायन्स पुढं आलंय. अहो आता आपल्याला त्या रस्त्याने गेल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही बहुतेक ठिकाणी आता त्या AI चा वापर करतोय. आत्ताच येताना विमानामध्ये तो उमेश पाटील मला दाखवत होता, काही पक्षाच्या करता काही गोष्टी करायच्या, त्यांनी AI ला सांगितलं, लगेच त्याच्याकडे लिस्ट आली की या गोष्टी केल्या पाहिजे. आली की नाही? आज जग फार पुढे गेलंय. आपण उगीच भांडत बसतो. काही जण रोज सकाळी कुणाची तरी उडीधुडी काढत बसतात. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं. आज अजित पवार काय बोलला, राम शिंदेचं काय झालं, त्या रोहित पवाराचं काय झालं. आणि राव ह्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब आज का बोलले, आणि राज ठाकरेकडे कशाला गेले एकनाथ शिंदे. लोक तिथं जेवली. अरे काय तुम्हाला करायचंय, आधी तुमचं बघा ना. तिच्या आयला रानातलं गाजर गवत निघाला आणि दुनियाच्या गप्पा मारताय, बरोबर नाहीये ते. मी सांगतो ऊसाचं तसं फळबागांना पण आहे, ते सगळ्या पिकाला आहे. जी तुमची पिकं आहे कांद्याला, सगळ्याला ते आम्ही वापरणार आहे. आणि एकदा माझ्या शेतकऱ्याला लक्षात आलं, त्याने शेजारचं जरी बघितलं अण्णासाहेब शेलारांच्या शेतावर, की दुसरा लगेच ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करावं लागेल, कारण ऊसाची कारखानदारी वाढली आहे. कारखाने 100 दिवसावर आले. ऊस जास्त असल्याशिवाय भाव मिळणार नाही. आजही काही कारखाने 3,500 रुपये भाव देत आहेत आणि काही कारखाने 2500 रुपये भाव देत आहेत. काही तर कारखाने सुरुवातीला 2-3 महिने भाव देत आहेत आणि शेवटचे 2 महिने भावच देत नाही. बरा तिथं ऊस घातला, तिथं घालायला काय झालं, तो रोग आला होता अंबालिकाला. त्याच्या कसं आहे, अंबालिकाला घातलं तर मी तिथं लोकांना जाब विचारू शकतो ना, की माझ्या माणसाला फसवायचं नाही. कर्ज काढावं लागलं तरी चालेल, पण काटा शेतकऱ्याचा योग्य झाला पाहिजे, चोख झाला पाहिजे आणि ठरलेलं बिल हे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. शेवटी कारखाने तशा पद्धतीचे चालवायचे असतात. आज काय नगर जिल्ह्यातली कारखान्यांची अवस्था, मी नावं घेत नाही, नाहीतर लगेच उद्या मला फोन येतील, दादा जामखेडच्या भाषणात आमचे कशाला काढलं. अरे तू उद्योग केले म्हणून काढलं. आज त्यांचे कारखाने जर चांगले असते तर मी कशाला काढलं असतं. पण आज काही जिल्हा बँकांची जरा बारकाईने माहिती घ्या, काही साखर कारखान्यांची माहिती घ्या, काही संस्था, मार्केट कमिट्या, दूध संघ, खरेदी विक्री संघ, तुम्हाला सगळ्यांना
बारामती 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 अशी तशी झाली नाही. त्यानं मग अशी सांगितलं 6 वाजता मी सकाळी कामाला लागतो, निम्मी अर्धी बारामती झोपेत असताना, आणि तिथं दिवसभर काम करतो तेव्हा ती बारामती झाली. त्याच्यामध्ये अनेक जण तिथं राबले. आज तुमच्या भागामध्ये शिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजे. रस्त्याचा उमेशने उदाहरण दिलं, मला ते खपतच नाही. मी आता नॅशनल हायवेला मी वेळ पडली तर उद्या गडकरी साहेबांना फोन करणार. काही जण म्हणतात की इथले व्यापारी म्हणतात एवढा रुंद करू नका. आता खरं खोटं काय माहिती नाही. रस्ता तर चांगला झाला पाहिजे. तुम्हाला किती जामखेडकरांना मला माहिती आहे मला माहित नाही, पण मी ज्या पुणे पिंपरी चिंचवडचं 25 वर्ष नेतृत्व केलं, त्या पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वी जुना पुणे मुंबई रस्ता होता. अवघ्या 3 वाहनं जायची, एक जायला एक यायला, आणि ती म्हणजे 10 मीटरचा रस्ता. आता तिथं 8 पदरी रस्ता झाला. 8 पदरी सर्व्हिस, म्हणजे या पद्धतीनं काम कर. मी वाईटपणा घेतला. काही ठिकाणी माझ्या आमदाराचं घर काढावं लागलं मला. मी त्याला समजून सांगितलं, बाबांनो पुढे ज्या पद्धतीनं लोकसंख्या, मी जामखेडकरांनो, मी आता 91 साली तिथं खासदारकीला उभं होतो, तेव्हा तो माझ्या बारामतीमध्ये समावेश होता. त्यावेळेस तिथली लोकसंख्या होती 5 लाख वर काही हजार, आणि 2041 ला तिथली लोकसंख्या होती 61 लाख. किती? 61 लाख. आता ही लोकसंख्या जर वाढली, मलाच तिथं काम करून झाले जवळपास 25 वर्ष, 30 वर्ष. लोक म्हणतील की मागच्यांनी काय केलं. आज उद्याची आम्ही निर्णय घेताना 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत असतो. वाईटपणा घेताना 5% लोकांचा वाईटपणा घ्यावा लागतो, पण 95% जनतेला फायदा होतो. किती? 95%. मित्रांनो, या पद्धतीनं काम करावं लागतं. आज आता याच्यात काय झालं, कोण म्हणतं कॉन्ट्रॅक्टर बदलले, कोण आणखी काय म्हणतंय. अजूनही इथले एसटीचे काही प्रश्न सुटलेले नाहीयेत, अजून बरेच इथं प्रश्न आहेत. मागं ज्यावेळेस रोहित आमच्या बरोबर होता, त्यावेळेस 2.5 वर्षात इथं किती कोटी रुपये मी दिले याची माहिती काढा. आता तो माझ्याबरोबर नाहीये. सुदैवाने उमेशने उल्लेख केला, राम शिंदे साहेबांना महायुतीच्या सरकारने भाजपने विधान परिषदेचं सभापती केलं. आपल्याला इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याच्या करता कर्जत जामखेडला MIDC आणावी लागेल. बरेच जणांनी सांगितलं MIDC आणणार. आली का? नाही आली. प्रयत्न करावा लागणार, वेळ द्यावा लागणार. पाण्याच्या बद्दल मगाशी चर्चा झाली. आज आम्ही मराठवाड्यामध्ये पलीकडे पश्चिमेकडे पडणारं पाणी आम्ही खाली आणतोय. त्याचा उल्लेख मी बजेटमध्ये त्या ठिकाणी स्पीचमध्ये केला. आपल्याला मराठवाड्यात जायकवाडी असेल, येलदरी असेल, सिद्धेश्वर असेल, माजलगाव असेल, तेरणा असेल, तिथलं मांजरा असेल, या धरणामध्ये पाणी जास्तीचं आणावं लागेल. तशा प्रकारची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो. इकडचं पाणी मोठ्या प्रमाणावर पंचगंगेचं, कृष्णेचं, कोयनेचं वाहून जातं. ते पाणी बोगदा काढून आपल्याला इकडच्या भागामध्ये आणावं लागेल आणि उजनीत सोडावं लागेल. कुणाला वाटलं होतं का उजनीचं भीमा खोऱ्यातलं पाणी सीना खोऱ्यात येईल? वाटलं होतं का? बोगद्याने आलं की नाही? मगाशी पण मान्य साहेबांनी कोणीतरी बोगद्याचा उल्लेख केला. आता तंत्रज्ञान फार पुढे गेलंय. आजच जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा देशातला बोगदा तिथं तयार झालेला आहे, रेल्वेचा सगळ्यात मोठा. आता आम्ही पुणे मुंबई रस्ता तिथे एक बोगदा करतोय. अर्धा तास तुमचा वेळ वाचणार आहे. घाटच नाहीये. सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये आज शिरायचे बोगद्यात आणि थेट खाली खोपोलीवर निघायचं. घाट नाही, कुठेही त्रास नाही. जग असं चाललेलं आहे. आणि त्या रस्त्याने आम्ही देवेंद्रजी एकनाथराव आपल्या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. काल आम्ही विमान सुरू केलं अमरावतीचं. मी आता बीडचा पालकमंत्री आहे. बीडला मी विमानतळ करतोय. बीडला जामखेडकरांनो
इन्क्युबेशन सेंटर आणि इनोव्हेशन सेंटर 200 कोटी रुपयाचं मी मंजूर केलं. 7,000 मुलं मुली शिकतील. कदाचित माझ्या जामखेडची पण तिथं जातील. आर्ट सायन्स कॉमर्सचं शिक्षण देऊन आता चालणार नाही. आता कुठलं शिक्षण दिल्यानंतर माझ्या इथल्या मुलाला मुलीला काम मिळणार आहे हे शिक्षण देण्याची गरज आहे. तशा पद्धतीनं आज आपण टाटाशी टाईप केलंय. टाटा काल पत्र आले पेपरला बातम्या आल्यात आज कुठल्या तरी वेगवेगळ्या पेपरला की 165 कोटी रुपये ते देणार आहेत आणि 35 कोटी रुपये मी डीपीसी मध्ये टाकणार आहे. 200 कोटीचा प्रोजेक्ट. मी तिथं थोडीशी कठोर भूमिका घेतली. मी वैयक्तिक माझ्याकरता घेतली नाही, तिथली कामं होण्याच्या करता घेतली. तिथल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी मी बंद करतो. मी सांगितलं चालणारच नाही. मी ऍक्शन घेईन जोपर्यंत मी पालकमंत्री आहे तोपर्यंत. सगळी सारखी मला हा उजवा हा डावा ही जवळचा ही लांबचा तसलं नाही. त्या भागातला तो माणूस आहे ना त्याची अडचण आहे ना दूर झाली पाहिजे. त्याचं म्हणणं योग्य असलं पाहिजे. या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या भागामध्ये बाबांनो काम करतोय. आपल्याला पण त्याच रस्त्याने जावं लागेल. आज आमच्या अण्णासाहेब शेला आणि बाकीचे सगळ्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या शमीरभाई असतील, राजेश असेल, अजित असेल, गणेश असेल या सगळ्यांनी पक्षप्रवेश केला. तुम्ही काळजी करू नका. आपल्याला सभासद नोंदणी करायची. आपल्याला बेरजेचं राजकारण करायचंय. वजा बाकीचं राजकारण करून कुणाचंही भलं झालं नाही आणि आपल्याला सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जायचंय. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची परवा पुण्यतिथी होती. अमितभाई आले होते, मी होतो, देवेंद्रजी होते, एकनाथराव होते. तिथं आम्ही त्यांच्या समाधीच्या पुढे नतमस्तक झालो. किती साली 1630 ला महाराज जन्माला आले, 1680 ला गेले. त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. परंतु 18 पगड जाती 12 बलवतदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भेदभाव केला नाही. हा इतिहास आहे. जय छत्रपती संभाजी महाराज वडवणी तुळापूरला आम्ही तिथं स्मारक करतोय 350 कोटी रुपयाचं. त्याच्यामध्ये एकही लढाई न हरणारा राजा जर देशात कोण होऊन गेला तर ते छत्रपती संभाजी महाराज होते. आज छावा चित्रपटामध्ये बरंच नवीन पिढीला ते कळून चुकलेलं आहे. ते आता मी संगमेश्वरला जिथं महाराजांना पकडलं ना तिथं मी आता चाललोय याच महिन्यात आणि तिथं पण मी एक चांगल्या पद्धतीनं महाराज जिथं थांबले होते जो इतिहास आहे पुढच्या पिढीला कळला पाहिजे आणि त्या प्रकारे तिथलं स्मारक करणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौंडीचं स्मारक आजच सकाळी माझे ACSचे राजगोपाल देवराबायाकडे आले होते 9 वाजता आणि मला म्हणले की दादा त्या स्मारकाच्या संदर्भात कुठल्या डिपार्टमेंटच्या कडे हे काम द्यायचं, नियोजनला द्यायचं का? नियोजन खातं माझ्याकडे. मी म्हणलं नियोजनला द्या. माझ्याकडे नियोजन पण निमित्त पण आहे. पैशाची अडचण येणार नाही कारण अर्थ मंत्रालय आपल्या ताब्यात आहे. अतिशय देखणं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला साजेसं स्मारक करणार. मी विश्वास राम शिंदे साहेबांशी बोलेन, सगळ्या मान्यवरांशी बोलेन, पण आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं स्मारक करणं. काम करायचं तर लोकांनी पण नावच घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं पुढच्या पिढींना देखील या महापुरुषांचं पुण्यश्लोक सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता या सगळ्यांचं आठवण राहिली पाहिजे. त्यांचा इतिहास कळला पाहिजे. त्यांनी कशा बांधल्या गेल्या, त्यांनी पाण्याची सोय कशी केली, मंदिरं कशी उभी केली, या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मित्रांनो आज हा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जिल्ह्यात आल्याचा मला विशेष आनंद आहे. आणि जामखेड तालुका हा तर तसं पाहिलं तर एक अन्नधान्याची एकेकाळी मोठी बाजारपेठ. इथली ज्वारी तर इतकी प्रसिद्ध, खर्डा सारखं ऐतिहासिक स्थळ या तालुक्यामध्ये. आणि जामखेड तालुका म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ते त्या ठिकाणी ओळखलं जातं. 3 जिल्ह्याची हद्द या तालुक्याला जोडून आहे.
त्या दृष्टीनं त्या जामखेडला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. अशा कितीतरी गोष्टी ह्या आपल्याकरता आपल्या पूर्वजांनी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातून वाद घालत बसू नका. वाद घालून कुणाचं भलं झालं नाही, भांडून कुणाचं भलं झालं नाही. तुम्ही योग्य रस्त्याने कोण चाललं जनतेने त्याचा विचार करा. योग्य विचार कोण मांडतंय. मी कधी भाषणात ज्या वेळेस आता 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालो, मी कुणावरही टीका करत नाही. काय टीका करून करायचं. जनतेने आपल्याला 5 वर्षाकरता 238 आमदार आहेत. अभिराव, कधी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे महायुतीचे आमदार निवडून आले. जनतेने जनतेचं काम केलं. लाडक्या बहिणींनी आमचं काम केलं, आम्ही त्यांचं काम करणार. 45,000 कोटी रुपये माझ्या बहिणींना देण्याच्या करता दर महिन्या वर्षाला आम्हाला लागत आहे. आणि तुम्हाला 3, 5, 7.5 मोटरचा हॉर्स पॉवर 20,000 कोटी माफ नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतनं मला महावितरणला पैसे द्यावे लागतात, तेव्हा तुम्हाला मोफत वीज मिळते. ही परिस्थिती आहे. 65,000 कोटी रुपये 7,20,000 कोटी मधले ह्या कामाला जातात आणि मग बाकीचे 3.5 लाख कोटी रुपये पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज आणि मग बाकीचे डेव्हलपमेंट करतात. त्याच्यावर पैसा उपयोग नीट झाला पाहिजे. आम्ही आमच्या भागातली कामं फार बारकाईने बघतो. मी माझ्या स्वतःच्या घरच्या कामावर जेवढ्यादा जात नाही, तेवढं माझ्या सरकारच्या जी कामं बारामतीत चालली तिथं जात असतो. पुण्यात महत्वाच्या कामाला भेटी देत असतो. मला काही उद्योग नाही, मला काही वेळ नाही. इमारती आज बारामतीतल्या कशा झालेल्या आहेत. लक्ष द्यावं लागतं, जीव ओतून काम करावं लागतंय, तेव्हा काम उभं राहतंय. या गोष्टीचा पण विचार माझ्या जामखेडकरांनी या निमित्तानं केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. माझी एवढीच जाता जाता तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, समाजात मेहरबानी करा आणि भेदभाव त्या ठिकाणी असता कामा नये. जात, धर्म, भाषा, प्रांत अशा कारणावरून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात देशातल्या काही राज्यामध्ये चालू आहे. परंतु तसा कोणताही प्रयत्न आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही. आपण कायम शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं इतर सामाजिक ऐक्य टिकवलेलं आहे. सर्व समावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला पुढे जायचं आहे आणि हीच तुमची, माझी, आपल्या सर्वांची सामूहिक भावना असली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, माता भगिनी, तरुणींची काळजी घेणारा पक्ष आहे. सर्व धर्म समभाव, सामाजिक न्याय हेच आमचं धोरण आहे. नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर विचारावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय दिला पाहिजे. सर्व जाती धर्मातील लोकांना समान संधी मिळती का नाही हे पाहिलं पाहिजे. अशीच कायम भूमिका महेश, तू असेल, बाकीचे आमचा त्या ठिकाणी अशोक असेल, बाकीचे सगळे इथं सहकारी बसलेत, बाळासाहेब आहेत, राजेंद्र आहेत, बरेच कार्यकर्ते बसलेले आहेत. अण्णासाहेब, आपल्याला त्याच रस्त्याने जायचं आहे. त्याच्यात तसुबर देखील आपल्याला ढळून द्यायचं नाहीये. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि त्या पद्धतीनं आपण गेलो तरच आपल्या पुढच्या पिढीचं आणि आपलं कल्याण होणार आहे, आपलं भलं होणार आहे. याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. अधिक न बोलता येत जाईल, त्या ठिकाणी बोलत जाईल, त्याच्यामध्ये जे खरं असेल ते तुम्हाला सांगत जाईल. परंतु माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की सध्या जगामध्ये त्या ट्रम्पनी सगळे वेगळे काही भूमिका घेतल्यामुळं सगळा शेअर बाजार कोसळलेला आहे. परंतु आपल्याला आपला देश सावरायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोदी साहेब पुढे चाललेले आहेत. आपल्याला महाराष्ट्र मजबूतीनं पुढे न्यायचं आहे. आज सगळीकडं रेल्वेचं जाळं, विमानतळाचं जाळं, राष्ट्रीय महामार्गाचं जाळं, त्याच्यामध्ये मेट्रोचं जाळं, बुलेट ट्रेनचं जाळं, जलवाहतूक, वेगवेगळी वाढवण बंदर. आज तुम्ही बघा पेपरला बातमी आहे, वाढवण बंदराचं काम आम्ही जवळपास 76,000 कोटीचं सुरू केलंय.
ते बंदर झाल्यानंतर जवळपास 12 ते 15 लाख लोक मुलांना मुलींना तिथं काम मिळणार आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 1 कोटी मुला मुलींना काम मिळणार, 1 कोटी. ही परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे आणि ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. मध्ये परदेशामध्ये मुख्यमंत्री गेले, 16 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणलेली आहे. त्याकरता आम्ही सतत पाठपुरावा करतो. ते केलं तरच हाताला काम मिळणार आहे. पण आपण पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे नवीन लग्न झालेले असतील, तुमच्याकडे जर सुना आल्या असतील, तुमच्या घरात मुली आल्या असतील, तर त्या कुटुंबाला सांगा 1 किंवा 2 अपत्यावर थांब बाबा, जास्त काही वाढू नको. नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढं. आता आपण चौपट झालोय. अजून स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली बघा, 75 आणि 3 78 वर्ष झाली. 78 वर्षात ही कामगिरी आपण जोरात केली. मी खरं बोलतोय, त्याचं जरा जाणीव ठेवा. अण्णासाहेब, आता तुम्ही पण काम करताय, ऋषिकेश पण त्या ठिकाणी काम करतोय. सगळे नवे जुने आपल्याला नव्यांना पण पुढे आणायचं आहे, त्यांनाही शिकवायचं आहे, त्यांच्यावरही संस्कार चांगले करायचे. आणि साधू संतांच्या विचारांनी पुढे जावा. नाहीतर झालीच संध्याकाळी टाकली की जाळ गेला चंद्रावर, कुणाचं रे भलं झालं नाही. साधू संतांनी निर्व्यस्ती राहायला शिकवलेलं आहे. त्या विचारांनी पुढे जावा, तर तुमच्या कुटुंबाचं भलं आहे, तर तुमचं भलं आहे, तर तुमच्या मुलाबाळांचं भलं आहे. एवढी गोष्ट लक्षात घ्या. परत एकदा आज ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांचं मनापासून स्वागत करतो.